संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू पोळीचं। त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2019 पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस 42 फळापासून बनवलेले 600हून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे। आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड 70 83 76 78 07 शरदगिरी 89 28 28 0534। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। नवजीवन दिव्यांग सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने बावची येथे जागतिक कर्णबधीर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाचे अध्यक्ष निवास गायकवाड, जिल्हा अध्यक्ष गवंडी सुतार कामगार संघटना, तर प्रमुख पाहुणे जगन्नाथ मोरे पाटील, जिल्हा अध्यक्ष अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान हे होते। या कार्यक्रमात 50 कर्णबधीर दिव्यांगांना श्रवण यंत्राचे वाटप, उपजिल्हा रुग्णालयात तपासणी झालेल्या 50 दिव्यांगांना शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आलाय। महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व आकर्षक भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष प्रमोद ढोकळे यांनी प्रास्ताविकात सांगितले, सर्व दिव्यांगांना समाजात न्याय, हक्क व सन्मानाने जगता यावे यासाठी आमची संस्था सदैव लढत राहील। यावेळी निवास गायकवाड म्हणाले, दिव्यांगासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत, पण अनेकांना शासकीय कार्यालयापर्यंत जाता येत नाही। दिव्यांगांचा सत्कार आमच्या हातून होणे आणि आमचा सत्कार दिव्यांगाच्या हातून होणे यापेक्षा मोठं भाग्य आमच्यासाठी नाही। मात्र असंघटित कामगारांची पिळवणूक थांबली पाहिजे व ज्येष्ठांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी आमच्या सर्व संघटना नेहमी पाठीशी उभ्या राहतील। प्रमुख पाहुण्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली। कार्यक्रमाचे आयोजन विनायक रक्टे, मोहम्मद अत्तार, सुधाकर रक्टे, प्रीतम यादव, महादेव पाटील, संजय रक्टे, अलका मोहिते, मनीषा यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले। या कार्यक्रमाला दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठा सहभाग लाभलाय। अगदी बांधकाम कामगारांच्या बाबतीत जर बोललं तर अनेक या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एजंटगिरी म्हणून काम करतात। कामगारांच्या मधून 50% रक्कम उकळली जाते। मिळणाऱ्या याच्यामध्ये मोठा पद्धतीत त्यांचा वाटा असतो। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी वेळोवेळी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्याचंही यश आज येताना दिसतंय। या वंचित घटकाला न्याय देण्याचे काम या तिन्ही संघटना या तालुक्यामध्ये करतील असा मला विश्वास आहे। तरी आपण आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला या दोन्ही संघटनांना बोलवलं। अगदी ज्येष्ठ नागरिक संघटना असेल, आमची कामगार संघटना असेल, दिव्यांगांच्या हस्ते आम्हाला इथं त्यांना सत्कार करण्याचा किंवा त्यांना आमचा सत्कार करण्याचा योग या महादेव मंदिरामध्ये आला। तरी आपण उपस्थित राहिला या सर्वांचे मी आभार मानतो। जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड ते आता आमच्या संघटनेवर बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहेत, कारण मला त्यांचं एक असं बरं वाटलं की संघटनेला मदत करतातच आणि जी बाकीच्या संघटनेला जशी पिळवणूक केली जाते, या शैक्षणिक कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, त्याचं काय यांच्याकडे जरा बऱ्यापैकी तिथे हे आहे, म्हणजे काही जास्त काही मला ते दिसलेलं नाही किंवा दिसून आलं नाही, कारण दिसलं तर मी बोलतो। तर आपल्याला लढा हा सर्वसामान्य माणसासाठी करायचा। कुठल्याही किती जरी संघटना असल्या तर त्याला 60 वर्ष येणारच असते, बरोबर आहे। गेल्या माणूस असला, मुलगा असला तरी त्याला 60 वर्ष व्हायचंच असते। म्हणजे सगळ्या लोकांचं काम हे ज्येष्ठ नागरिक संघटना करत असते। ते बहुतेकचे आपले अध्यक्ष आहेत बाजीराव पाटील, हे आपल्या इथलं काम बघतात आणि हे आमचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय ज्येष्ठ नागरिक मंडळी, महिला ज्येष्ठ नागरिक आणि आपले दिव्यांग बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार आणि आपण सर्व सन्माननीय मित्र, आज आपल्याला व्यवसायाची संध्याकाळ ही यशासाठी असते, बरोबर आहे का। तुम्ही कष्ट करताय, धडपडताय, रात्री धडपडताय, कष्ट करताय, पण एक दिवस तुम्हाला इथे या लागणार, 60 वर्ष होणार आहे। त्यावेळी आपल्याकडे सगळ्या जनतेचं लक्ष राहणं गरजेचं आहे, कारण आता परिस्थिती अशी आहे या ज्येष्ठाला घरात पण कोणी विचारत नाही आणि जर बाहेर पण कोणी विचारत नाही का, कारण आता बिन कामाला झालंय हो। बाहेर करून आलाय ते झाले का जेवण, घरात आले का हो त्या झाला का, आले करून बघा म्हणजे काय कोणाला नाव द्यायला म्हणत आहे, त्यालाही मला जाणून द्यायचं आहे। उद्या आपणही त्या वयात आहोत,
तर वयच असं आहे, त्याने आयुष्य आपल्यासाठी वेचलेलं असतं. एक साधन चहा सुद्धा त्यांनी घेतलेलं नसतो, पैसा वाचवून तुमच्या प्रपंचासाठी आलेलं असतं, मोठं वाढवलं असतं. बरोबर आहे का? आता तुम्ही काही वेगळं करत नाही, पण अजून तुम्हाला त्याची जाणीव नाही. ती जाणीव कधी होती? ज्यावेळी आपण ह्या वयात येतो त्यावेळेला. कारण ऐकायला येत नसतो, बोलायला सुधरत नाही, रस्त्याने चाला येत नाही. आता जाता ते किस्सा करतो. येलो एक आमची सभा होती, आम्ही ज्येष्ठ संघटना केली. ती संघटना थोडीशी काय केली, काही राजकीय लोकांनी ती थांबवली. 4 महिला होत्या, त्या म्हणल्या ते आम्हाला काही घेत नाही, आम्ही केलं तर चालतंय का? चालतंय का म्हणलं, पळतंय. त्याने 850 महिलांची संघटना करून मामाला तिथं निमंत्रण केलं. त्या माडिक साहेबांना यावं लागलं तिथं, सरपंचाला द्या. सरपंच माडिकच होते तिथले. तर त्या महिलांनी त्याला सांगितलं, अहो म्हणजे आम्ही केलं साहेब, त्यावेळी आमचं मोडून काढलं सगळ्यांनी, आणि ह्या महिलांनी केलं तर कोणाचा घास पण झाला नाही म्हणले बोलायचा. अजिबात कोणी पुढे येऊ शकलं नाही. आता 850 महिलांची संघटना तिथं चालू आहे इलूर मध्ये. मग बोलता बोलता सर म्हणजे बरोबर आहे म्हणले. कोरोना काळ होता आणि ह्या सरपंचाचा उद्गार सांगतोय मी. कोरोना काळ होता, हे चौकात अशी बसायची माणसं, आमची ज्येष्ठ नाही बसायची. काय करायचं बाहेर जरा कुठं लांब लांब बसायची. ही पोरं अशी म्हणायची, अहो म्हटले का आम्ही पण म्हणणार काय हे काय कळतंय का नाही म्हणले, कोरोनाने चौकात येऊन बसतात म्हणले. कोरोना काळात त्या सगळीच गेली म्हणले. आता आमचा चौक भकास आहे म्हणले. त्यावेळी आम्हाला ह्या ज्येष्ठांचं महत्व कळलं, तरी ही ज्येष्ठ माणसं मंडळी असावी. त्यामुळे त्यांनी ऑफिस दिलं त्यांना. दुसरी गोष्ट त्याच्यात टीव्ही दिला. महिलांच्याही करण्याकरता तुमच्या काही गोष्टी असतील ती आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या निश्चित पुरा करू. कारण ही संघटना आली, एकत्र आली म्हणले, घ्यायला म्हटलं आयला ही आपल्या मतासाठी बरं आहे. पुढचं लक्षात घ्या, आपल्याकडे बघण्या दृष्टी कशासाठी? मतासाठी असती. मग आता ह्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. 1,500 तुम्हाला दिलं, मदत केलंच नाही सगळ्यांना, निवडून आलीच की नाही, म्हणजे निवडून पडते. तसं मला आता म्हणायचं आहे, आपली पण संघटना केंद्राला आपली मागणी आहे. प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा, ही एक मागणी. वाघाला राष्ट्रीय प्राणी जाहीर केलाय, पक्षाला मोराला राष्ट्रीय पक्षी जाहीर केलाय. एक वाघ जगवण्यासाठी किती जरी खर्च आला तरी तो सरकारला करावा लागतो, कारण तो राष्ट्रीय प्राणी आहे. घटक आहे की तो त्याला शासनाच्या विविध योजना आहेत, पण त्या योजनांची माहिती देण्याचे काम ही संस्था करते. तरी दिव्यांगा बाबतीत असणाऱ्या केंद्र सरकारच्या, राज्य शासनाच्या योजना या संस्थेने तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. अनेक दिव्यांगांना आज कार्यालय आहेत, सुद्धा आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जाता येत नाही, असे सुद्धा दिव्यांग बांधव आहेत. या संस्थेची चांगली मदत होणार आहे. त्याचबरोबर आमची असणारी सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटना 2012 पासून आपल्या या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये काम करत्या. जवळपास या संघटनेकडे 7 ते 7,500 कामगार सभासद आहेत. या बावचीमध्ये सुद्धा 150-200 सभासद आमचे आहेत 2012 पासून. अगदी ते पेंटर असतील, लोंढे असतील, सुतार असतील, या असणाऱ्या कामगारांना न्याय देण्याची, या कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी आमची असणारी संघटना प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर गेल्या 5 वर्षापासून या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये काम करत असणारे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक गौरव अभियान, त्याचे जिल्हाध्यक्ष मोरे पाटील, त्यांचे असणारे नवेकडचे, रेटरानाक्षेचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या संघटनेचा सुद्धा लढा फार मोठा आहे. जवळपास या आपल्या शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यामध्ये 32,000 नाममात्र 10 रुपये शुल्क मध्ये 32,000 नोंदणी आपल्या या ज्येष्ठ नागरिक संघटनेकडे झालेली आहे. त्यामुळे तुमची असणारी दिव्यांगांची संघटना, आमची असणारी मजूर असंघटित कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना आणि त्याचबरोबर ही तिसरी असणारी संघटना म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघटना, या तिन्ही संघटनेकडे आपण सभासद व्हावे व असणाऱ्या शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा. या तिन्ही संघटनेचे
लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.